वर्षाभरासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरात आपण आहोत। विकेटमुळे नाणेघाट परिसरामध्ये खरं तर पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने वर्षापर्यंतचा वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सहभागी झालेत। काय सांगाल, खरं तर तुम्ही आज नाणेघाटामध्ये आले आहेत? अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे इथे। पाऊस पण खूप प्रमाणात आहे, पण तेवढी मजा पण आम्हाला सगळ्यांना येत आहे। जवळजवळ आम्ही 50 जण आलेलो आहेत इथे, तर आम्ही खूप धमाल मज्जा केलेली आहे आणि अजूनही करत आहोत। नाणेघाट आहे, पाऊस सुरू झाला आहे, अगदी निसर्ग फुलला आहे। तुम्ही कुठून आलात आणि काय आहे इथली परिस्थिती? आम्ही नांदेडून आलो आहोत। इथली परिस्थिती खूप छान आहे, इथं वातावरणही खूप छान आहे, पाऊस पण चांगला पडत आहे। खूप आनंद घेतला आम्ही या वातावरणाचा। खरं तर पाऊस चांगला दमदार सुरू झाला आणि या दमदार पावसामध्ये पर्यटक नाणेघाटाचा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। ताई, काय सांगाल, नाणेघाटामध्ये तुम्ही खरं तर आज वर्षापर्यंतसाठी आलेले आहेत? खूप छान वाटतंय, म्हणजे एकदम सेफ पण आहे वॉटरफॉल हा, आणि खूप म्हणजे नेचर खूप छान आहे। मुलं खूप छान एन्जॉय करतात, खूप सेफ आहे। म्हणजे एकंदरीत न्यूज बघता खूप भीती वाटत होती बाहेर पडताना की काय होईल, कसं होईल, मुलांसोबत जायचं आहे, पण एकदम सेफ आणि एकदम खूप छान एन्जॉयमेंट चालू आहे। खरं तर नाणेघाट हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित असा परिसर मानला जातो। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात असणारा आदिवासी भाग आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी होत असते। आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने आज नाणेघाट परिसरामध्ये मोठी गर्दी झाली आहे आणि त्या गर्दीबरोबर पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपला आनंद साजरा करत आहेत। टाइम्स नाव मध्ये नाणेघाट जुन्नर।